हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचे स्वागत करते। मी आज तुम्हाला एक मेन कोर्सची रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे दाल बाटी। तर आपण आता त्याच्या साहित्याकडे वळूया। बाटीसाठी लागणार आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ, एक मोठा चमचा रवा, एक मोठा चमचा मक्याचं पीठ, तेल, चवीपुरता मीठ आणि जिरे। आणि डाळसाठी लागणारे साहित्य आहे एक मोठी वाटी शिजवलेली तुरीची डाळ, एक चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरता मीठ, एक चमचा बारीक चिरलेला लसूण, गूळ, चिंच, एक बारीक चिरलेला टोमॅटो, चिमूटभर हिंग, थोडीशी हळद आणि जिरं। सर्वात पहिल्यांदा आपण हे गव्हाचं पीठ घेऊया। त्यामध्ये रवा, मक्याचं पीठ, जिरं, मीठ आणि तेल टाकून थोडंसं पहिले मिक्स करून घेऊया। आणि मग आता ते पाणी घालून व्यवस्थित आपण पोळीचा जसा गोळा बनवतो तसा गोळा बनवून घेऊया। आता हा गोळा आपला असा तयार झालेला आहे। तर आता याला आपण इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करून घेऊ। आणि असं करून यामध्ये थोडं तेल लावून घेऊ आणि त्याला पूर्ण सगळ्या बाजूने क्लोज करून नीट व्यवस्थित दाबून देऊया। आणि मग असा गोल आकार देऊन आणि बाकी उरलेले पण तसेच करून घेऊ। तर आता ह्या अशा बाटी उकडवण्यासाठी तयार झालेल्या आहेत। तर इडली पॉट मध्ये पुरेसे असे पाणी टाकून ते आता शिजवण्यासाठी ठेवून देऊ। साधारण या बाटींना 15 ते 20 मिनिटं इडली पॉट मध्ये शिजवून घेऊया। साइड बाय साइड आपण डाळची तयारी करून घेऊया। त्यासाठी अशा एका डीप पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया। त्यामध्ये थोडेसे जिरे तडतडायला लागल्यानंतर थोडं हिंग आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो थोडा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, लाल मिरची पावडर आणि हळद मिक्स करून घ्यावा। ते थोडा वेळ 2 मिनिटं अजून परतून घेऊया। आता हे व्यवस्थित परतून झालेले आहे। तर आता आपण त्याच्यात शिजवलेली तुरीची डाळ टाकून देऊ। गरज पडल्यास थोडेसे पाणी, कारण की ही डाळ आपल्याला थोडी पातळच करायची आहे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी एवढी पातळ झाली पाहिजे। आणि मग त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार चिंच घालावी आणि गूळ। म्हणजे आपल्याला केवढं आंबट किंवा गोड पाहिजे आहे
त्याच्यानुसार आपण चिंच आणि गूळ घालावा आणि मग नंतर त्याच्यात मीठ घालावं आणि ते नीट मिक्स करून त्याला एक उकळी येऊ द्यावी। आता या वरणाला उकळी येऊन झालेली आहे, तर आपण या वरणाला एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि बाटी तळण्याची तयारी करूया। आता आपल्या या बाटी उकडून तयार झालेल्या आहेत, तर आपण याला आता 4 पीस मध्ये कट करूया। आता ह्या बाटी कापून तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत, तर आपण त्याला आता तळूया। ह्या बाटींना आता बारीक गॅसवरच फ्राय करून घेऊ। त्या बाटींचा कलर असा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपण त्याला काढून घेऊया। आणि दाल बाटी आता आपली तयार झालेली आहे, तर ह्या बाटीला वरणामध्ये चुरून साजूक तुपासोबत खावे म्हणजे खूप टेस्टी लागते।